तुकोबांच्या पालखीचं हे बेलवाडीतलं पहिलं गोल रिंगण आणि मानाचे अश्व सध्या धावतानाची ही आपण दृश्य पाहतोय। खरं तर या रिंगण सोहळ्याची ही मनमोहक दृश्य पाहण्यासाठी आज प्रत्येक वारकरी या बेलवाडीतल्या मैदानावर उपस्थित आहे। मानाचे अश्व धावतायत, याआधी मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं आणि आता तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण इंदापुरातल्या बेलवाडीमध्ये पार पडतंय। इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी इथे तुकोबांच्या पालखीचं पहिलं अश्वरिंगण गोल रिंगण पार पडतंय। बेलवाडी हे तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परंपरेतलं पहिल्या मानाच्या अश्वाच्या दौडीचं ठिकाण आहे आणि त्यामुळेच पालखी सोहळ्यातले वारकरी आणि भाविकांसाठी हे रिंगण अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिलं गोल रिंगण बेलवाडी या ठिकाणी संपन्न झालंय। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। मानाच्या अश्वांची दौड पाहण्यासाठी या ठिकाणी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती आणि बेलवाडीच्या मातीमधलं हे पहिलंच गोल रिंगण असल्या कारणानं याची देही याची डोई ह्या रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांची संख्या आपण पाहू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी खांद्यावरती भगवी पताका घेतलेल्या वारकऱ्यांनी दौड पूर्ण केली। त्यानंतर डोक्यावरती तुळशी वृंदावन असलेल्या महिलांनी रिंगण पूर्ण केलं। त्याच्यानंतर जे विनेकरी होते विनेकरांनी रिंगण पूर्ण केलं आणि विनेकरांच्या नंतर जे टायकरी होते टायकरी वारकऱ्यांनी रिटेक घ्या। तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे गोल रिंगण पार पडलेलं आहे। वारकऱ्यांमधल्या अर्थातच समतेचं हे प्रतीक आहे आणि बाळूमामांच्या मेंढ्यांच्या परंपरेची कृतज्ञता देखील आहे। थोड्या वेळापूर्वी मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं आणि आता मानाच्या अश्वांचं हे गोल रिंगण आपण पाहिलं। तुकोबांच्या पालखीचं बारामतीतल्या काटेवाडीत आणि इंदापुरातल्या बालेवाडीत अशा दोन ठिकाणी गोल रिंगण पार पडत असतं आणि आता ही मैदानावर जमलेली आपण ही वारकऱ्यांची गर्दी पाहतोय। खरं तर विठ्ठलाला भेटण्याची ही आस प्रत्येकाच्या मनात आहे आणि विठ्ठलाला भेटण्यासाठीच्या मार्गावर जात असताना हा सगळा थकवा दूर करण्यासाठी हे मैदानात सगळे वारकरी एकत्र जमलेत। परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे। तुकोबांच्या पालखीचं हे गोल रिंगण इंदापुरातल्या बालेवाडीत आता पार पडलंय। मानाचे अश्व असतात आणि त्यांच्या मागे हे सगळे वारकरी अगदी विठ्ठलाच्या नामाचा धावा करत गोल धावत असतात। तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण नुकतंच पार पडलंय। तुकोबांच्या पालखी सोहळ्यात खरं तर हे तालुका इंदापूर आहे आणि बेलवाडी हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणचं हे पहिलं गोल रिंगण मानाच्या अश्वांचं हे गोल रिंगण नुकतंच पार पडलंय। देहूवरून जेव्हा पंढरपूरकडे पालखी मार्गस्थ होते तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर बेलवाडी हे पालखीच्या मार्गावरचं एक प्रमुख ठिकाण आहे, जिथं दरवर्षी इतक्याच भक्तिभावानं वारकऱ्यांच्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात हे गोल रिंगण पार पडत असतं। पालखी सोहळ्यातलं पहिलं मानाचं गोल रिंगण हे बेलवाडीतल्या हनुमान मंदिराजवळ भरतं, जे आत्ता आपण नुकतंच पाहिलं। अश्वांच्या रिंगणाआधी मेंढ्यांचं रिंगण पार पडलं आणि धनगर बांधवांच्या परंपरेनुसारच हे रिंगण पार पडतं।